फोटो स्माइल। देवीची उपासना केल्याने शेवटच्या दिवशी कन्यापूजन करून देवीचे आभार मानले जातात आणि उगलेली आपली गरमागरम बटाटा भजी काय भारी दिसते बघा। नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या जर्नी विथ प्रिनय या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आज आहे नवमीचा दिवस आणि नवमीचा दिवस म्हटला तर आपल्याकडे असतो कन्यापूजनाचा कार्यक्रम। दरवर्षी हा कार्यक्रम आपण इथे करत असतो। त्याचबरोबर आज आहे जोगेश्वरी मातेचा होमाचा कार्यक्रम, तर तिथे सुद्धा आपण जाणार आहोत। त्याचबरोबर तिथे गोंधळाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलाय। तर या सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत। हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर अशा प्रकारे आज आपल्याकडे कन्यापूजनाचा कार्यक्रम आहे। दरवर्षी या नवरात्रीमध्ये आपल्याकडे हा कार्यक्रम आपण करत असतो। तर पहिल्यांदा ही लहान मुले येतात, त्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावायचं असतं। आणि बघा मानसी आता हे सगळ्या लहान मुलांचे पाय धुवून घेते आणि त्यांना हळद कुंकू लावते आणि त्यांना सगळ्यांना आता आतमध्ये बसवून त्यानंतर त्यांचं पूजन करायचं, यालाच म्हणतात कन्यापूजन। आणि हे दरवर्षी नवरात्रीमध्ये केलं जातं। आणि या कन्येबरोबर हा बॉय सुद्धा आलेला आहे, ज्याचं नाव आहे वियान बोलेकर आणि त्याचे सुद्धा पाय पुजले जात आहेत। पण ह्याला कन्या बोलावं, कन्यापूजन म्हणावं की बॉय पूजन म्हणावं कळत नाही। काय करते है? क्या कर रहे हैं? फोटो स्माइल। सलामी। अरे वाह वाह वाह। तर अशा प्रकारे सगळ्या कन्यापूजनासाठी आलेल्या या छोट्या कन्या आहेत। तर ही आहे आमची शार्वी, तुझं नाव? हिचं नाव ऋतिका, आरवी, प्रिशा, मुद्रा, आर्या, रिहा। आणि हा कोण आहे? हा मुलगा आहे वियान। तर इथे तुम्ही बघताय तर आता ही पूर्ण पूजनाची तयारी झाली आहे। त्यासाठी एका ताटामध्ये नारळ दिवा पेटवून घेतलाय, त्याचबरोबर हळदी कुंकू सुद्धा घेतलंय, ही फुलं आहेत। आणि त्याचबरोबर या सर्व लहान कन्यांसाठी म्हणजे मुलींसाठी आणली आहेत आपण वेगवेगळी गिफ्ट। आणि हे आहेत हेअर बँड्स, त्यानंतर इथे बिस्किटचे पुडे, क्रीमच्या बिस्किटचे पुडे, त्यानंतर इकडे चॉकलेट्स आहेत आणि इथे आहे हँडकर्चीफ म्हणजे रुमाल यांच्यासाठी। सो हे सगळ्या गोष्टी त्यांना द्यायचं असतं आणि त्यांचं पूजन करायचं असतं, कारण या पूजनाने खूप भाग्य मिळतं असं बोललं जातं। कन्यापूजन म्हणजे काय तर लहान कन्या या देवीचं रूप मानल्या जातात। विशेषतः 2 वर्षापासून 10 वर्षांच्या मुलींना कुमारी म्हणतात। त्या निरागस, शुद्ध आणि शक्तीचे प्रतीक मानल्या जातात। नवदुर्गा स्वरूप, नवकन्या या नवदुर्गांचा अवतार मानल्या जातात, म्हणून त्यांचं पूजन म्हणजे देवीची कृपा मिळते असं मानलं जातं। स्त्रीला शक्ती, माया, समृद्धीचे रूप म्हणून तिचा आदर करावा हा संदेश या पूजनामागे आहे। देवीची उपासना केल्याने शेवटच्या दिवशी कन्यापूजन करून देवीचे आभार मानले जातात आणि प्रसाद देऊन कन्यांना सन्मान दिला जातो। धार्मिक फलश्रुती असे मानले जाते की कन्यापूजन केल्याने घरात सुख समृद्धी येते, पापाचा नाश होतो आणि देवीची विशेष कृपा लाभते, म्हणूनच हे कन्यादान आपण करत असतो। तर आता ज्या गोष्टी आपण भेटवस्तू म्हणून आणल्यात त्या आपण या लहान लहान मुलींना देतोय। तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपण त्यांना दिलंय बिस्किटचा पुडा, हेअर बँड आणि चॉकलेट्स आणि रुमाल। चॉकलेट काय करणार? खाणार ना चॉकलेट? बऱ्याच दिवसांनी आपल्याला यश सुद्धा आज दिसतोय व्हिडिओ मध्ये।
कारण हल्ली तो फारच बिझी असतो, एक तर अभ्यासात आणि दुसरा म्हणजे गेम खेळण्यामध्ये. तर तुम्ही लोकांनी त्याला जरा समजावा, कारण मी तर बोलून आता दमलोय त्याला की बाबा गेम्सवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करू नको, त्याच्याने काय फायदा नाही. तर तुम्ही बघताय तर इकडे एक समोर नारळ आम्ही लावलाय. हा नारळ जो असतो ना, हा आपण दर नवरात्रीमध्ये इथे बांधतो, म्हणजे देवीच्या पायाला लावून तो नारळ आणला जातो आणि इथे आपल्या घरात या बांधला जातो. असं समजलं जातं की देवीची कृपा आपल्याबरोबर ही वर्षभर कायम राहते. पुन्हा जेव्हा नवरात्र उत्सव येतो तेव्हा हा पण नारळ जो होम असतो नवमीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी जो होम केला जातो त्या होमामध्ये अर्पण करतो आणि नवीन नारळ देवीच्या पायाला लावून पुन्हा एकदा इथे बांधत असतो. तर आता यश बघताय तुम्ही, तर यश तो नारळ काढतोय आणि त्याला घेऊन आपल्याला जायचंय आता आपल्या देवीच्या मंडपाजवळ, म्हणजेच कोकणनगरच्या देवीच्या मंडपाजवळ. आणि बघताय तर तुम्ही, आपण हा लाल कपड्यात नारळ बांधून ठेवतो. हा नारळ आम्ही गेल्या वर्षी बांधला होता आणि त्याला आता घेऊन जाऊन आपण होमामध्ये अर्पण करणार आहोत आणि नवीन नारळ देवीच्या पायाला लावून पुन्हा एकदा आणून या कपड्यामध्ये बांधून आपल्या घरात ठेवणार आहोत, जेणेकरून देवीचा आशीर्वाद जो असतो तो आपल्याबरोबर कायम राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आलेलो आहोत आपल्या कोकणनगरच्या देवीच्या मंडपापाशी आणि तिथे आज आहे गोंधळाचा कार्यक्रम. आणि तुम्ही बघताय समोर आपला मित्र प्रवीण जाधव सुद्धा या गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर कोकणनगर देवीवासी संघाचे जे मान्यवर सदस्य आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सुंदर अशी रचना केली आहे गोंधळासाठी. मध्ये ही मांडणी झालेली आहे आणि त्याच्या भोवताली ज्वाला घेऊन ही सगळी मंडळी फेरा घालतात आहे आणि वाद्याचा सुमधुर आवाज सुद्धा याच्यासमोर घुमतोय सगळीकडेच आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. वर्षात दरवर्षी हा गोंधळाचा कार्यक्रम इथे केला जातो. हे माझ्या बघण्यातलं दुसरं वर्ष आहे ज्याच्यामध्ये हा गोंधळाचा कार्यक्रम होतो आहे आणि खरंच वातावरण खूप छान झालं आहे याच्यामुळे. समोर बघताय तर तुम्हाला होम दिसतोय. आपण सुद्धा आपला जो नारळ आणला होता देवीच्या होमात अर्पण करण्यासाठी तो होमात आपण दिलेला आहे, अर्पण केलेला आहे. आणि इथे बघताय तर देवीची पूजा केली जाते. जी मशाल प्रज्वलित केली गेली होती गोंधळासाठी तिच्याने देवीला ओवाळलं जात आहे. तर अचानक भयानक आईने आता बटाटे भजीचा प्लॅन केलाय आणि त्यासाठी तिने पातळ अशी बटाटी सोलून पण घेतलेली आहेत आणि इकडे पीठ पण आपलं रेडी आहे. सो आई आता सोडायला घेते एक एक भजी. तेल पण तापलंय बऱ्यापैकी. आजचं जेवण एकदम भारी होणार आहे. ओहो, बटाटी भजी म्हणजे जीव की प्राण. जेवणाबरोबर गोडी डाळ आणि बटाटा भजी काय कॉम्बिनेशन आहे ना एकदम. आणि त्यात पाऊस काय कमी होत नाही, पाऊस पडतोय जोरदार बाहेर आणि त्याच्याबरोबर ही गरमागरम बटाटा भजी. आज भाई मजा येणार आहे जेवणाला. तोंडाला पाणी सुटलं असेलच तुमच्या सगळ्यांच्या.
फुगलेली आपली गरमागरम बटाटा भजी काय भारी दिसते बघा. आता कधी एकदा आई काढते आणि कधी आम्ही खायला घेतो. आता भारी मजा येणार आहे जेवणाला रात्री. प्रकारे आता गरमागरम भजी तर आईने काढली आहे. याची गरमागरम भजी हात भाजतात, खायची मजा काय वेगळीच आहे बघा. मौसम मौसम गरमागरम आहे बघा, वाफा निघते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की आपल्याकडे कन्यापूजनाचा कार्यक्रम कसा केला जातो. हा दरवर्षी नवमीच्या दिवशी हा कार्यक्रम आपण करत असतो आणि या दिवशी अनेक लहान मुलींना बोलवून त्यांची पूजा केली जाते. सो तो कार्यक्रम आपण पार पाडला. त्यानंतर आपण गेलो होतो कोकण नगरच्या देवीच्या दर्शनासाठी, कारण तिथे होता आज होमाचा दिवस. आज होम सुद्धा होता. आपण होममध्ये नारळ अर्पण केला. त्याचबरोबर तिथे गोंधळाचा कार्यक्रम होता, त्याचाही आनंद घेतला. त्यानंतर घरी आल्यानंतर आईने बनवली होती गरमागरम बटाटा भजी. खूप मजा आली खायला, कारण बाहेर बघताय तर धो पाऊस पडतोय. गरब्याचा आनंद लोकांना घ्यायचा आणि त्यामध्ये हा जोरदार पाऊस अनेकांचा हिरमोड होतोय. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांची जीवन संकटात आलेली आहे देवा महाराजा. तेव्हा आता हा पावसाचा खेळ बस झालाय, कारण जेवढा पाऊस पडायचा होता तेवढा ऑलरेडी पडून झालेला आहे आणि आता या पावसाने फक्त आणि फक्त शेतकरी राजाचं नुकसानच होत आहे. तो देवा महाराजा, तू सगळा करता करवीत आहेस. त्या गोष्टी आता तू इथेच थांबवाव्यात अशी विनंती करतो तुला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला माझ्याकडून आणखी कशा प्रकारे व्हिडिओ बघायचे त्याच्यासाठी मला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.